नमस्कार सर, मी छत्रपती संभाजीनगरहून आलो, नंदराज देवरे सर. आज जिजाऊ जन्मसृष्टीला आपण सगळे इथे जमलो आहोत. आज जिजामातांचा जन्मोत्सव आपण इथे साजरा करण्यासाठी आलो आहोत. जिजामातांनी जे बीज छत्रपती शिवरायांच्या मनामध्ये रोवलं तेच बीज आपण आपल्या लेकरांच्या मनामध्ये रुजवावं, ही माझी आज इथे येऊन मला असं वाटतं की आपणही लेकरांना असंच घडवावं. आजच्या ज्या काही माता भगिनी आहे ह्या युगामध्ये आपण ज्या गोष्टीने आपण वावरतोय वागतोय ह्या ठिकाणी आपण एवढा संदेश देऊ इच्छितो मी सर की एक नवीन शोभा आपल्या घरातून घडावा, एक नवीन संभा आपल्या घरातून घडावा आणि ह्या माता भगिनींनी हे सगळं करणं याच्यात आपलाही सहयोग असायला पाहिजे. असं नाही आपण माता भगिनींवर सोडून द्यायला पाहिजे, आपणही याला तेवढेच जिम्मेदार आहोत. आणि जिजाऊ सृष्टीमध्ये येऊन जिजाऊ मातांनी जे काय शिवरायांच्या मनामध्ये बीज रोवलं त्याच्यामुळे शिवबा घडले. शिवबांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं हे सगळं स्थापन करून दिल्यानंतर ही आता आपली जिम्मेदारी की आपण हे कसं पुढे न्यायचा हा वारसा, हेच मला इथे येऊन वाटतं सर. जय जिजाऊ जय शिवराय. मायमाऊल्यांच्या इब्रतीचं रक्षण करणारं छत्रपती शिवरायांचं राज्य प्रस्थापित केलं, हा इतिहास आपण जाणून घेतला पाहिजे. विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जो समाज आपला इतिहास विसरतो, मग तो समाज कुठलाही असो, जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडू शकत नाही. म्हणून आमचा हा इतिहास काय आहे, तो सत्य इतिहास, वास्तव इतिहास. खरं तर आम्हाला लिहिण्याचा अधिकार नव्हता. वर्ण व्यवस्थेमध्ये आम्ही सर्व तमाम बहुजन शूद्रामध्ये होतो, बरोबर सर. आणि म्हणून लिहिण्याचा वाचण्याचा अधिकार नव्हता. आमच्या महिला सुद्धा या ठिकाणी अतिशय गुलामीमध्ये होत्या. खरं तर आज आमची हिंदूची संस्कृती एक पद्धतीनं महिलांना देवीच्या स्वरूपामध्ये देवाऱ्यामध्ये आम्ही पूजन करतो, परंतु त्याच महिलांवरती आपण अन्याय अत्याचार सुद्धा करतो. त्याच महिलांना आपण गर्भामध्ये या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न करतो. अशी ही मानसिकता आमची निर्माण झाली. आजही महिला घरामध्ये तुमच्या माझ्या या पद्धतीनं दुय्यम स्थानावरच आहे. डिसिजन मेकिंग पॉलिसीमध्ये, निर्णय प्रक्रियेमध्ये आजही आपण महिलेला घेण्याचा प्रयत्न करत नाही. आजही आपले सातबारे हे माणसाच्याच नावावर आहेत, पुरुषांच्याच नावावर आहेत. मग राष्ट्रमाता जिजाऊंनी तत्कालीन परिस्थितीमध्ये धर्माचं एवढं मोठं मार्तंड असताना, धर्मांचं एवढं मोठं वातावरण असताना या राष्ट्रमाता जिजाऊने खऱ्या अर्थानं धर्माच्या त्या कंबरड्यामध्ये लाता घातल्यात. कारण त्यावेळेस नवरा मेल्यानंतर बाईला सती जावं लागत होतं, बरोबर आहे. तेव्हा राष्ट्रमाता जिजाऊनं तुमचा माझा येणाऱ्या बहुजनाचा प्रचंड विचार केला, शिवछत्रपतीचा विचार केला. जर मी या ठिकाणी धर्माप्रमाणे जर नवऱ्याच्या प्रेतासोबत सरणासोबत जळल्या गेले तर पुन्हा माझ्या शिवाजीवर शिवबावर कोण संस्कार करेल. म्हणून ही धर्माची परंपरा लाथाडणारी पहिली महामावली, पहिली देशातली महिला जर असेल तर खऱ्या अर्थानं राष्ट्रमाता जिजाऊ आहे. हे आपण सर्व लोकांनी या ठिकाणी मान्य केलं पाहिजे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून दुसऱ्या पुढच्या 18व्या-19व्या शतकामध्ये सावित्रीबाई फुलेंनी या ठिकाणी म्हणजे महात्मा फुले गेल्यानंतर सुद्धा प्लेगच्या साथीमध्ये सावित्रीबाई फुलेने आपल्या खांद्यावरती या ठिकाणी लोकांना वहाला आणि लोकांवर या ठिकाणी विलास केले, उपचार केले. अशा पद्धतीने ह्या दोन मायमावल्या या ठिकाणी आहेत. त्या मायमावल्यांचा विचार तुम्ही महिलांना कशा पद्धतीने पेरण्याचा पुरुष म्हणून प्रयत्न कराल सर? राष्ट्रमाता जिजाऊंबद्दल बोलायचं झालं, यांनी तर विचार केलाच, पण पुढील शतकात तुम्ही बोलले जसं 19व्या शतकामध्ये सावित्रीबाई फुले माऊली आपल्या घरातली लक्ष्मी जी आहे ती पुढे यावी. पण आज कुठेतरी आपण सर एक विक्षिप्त मानसिकतेमुळे आपण आपल्या बायकांना मागे ठेवतोय. तर असं नको घडायला. तुम्ही सातबाऱ्याचा पण विषय काढला, याच्याबद्दल आता पूर्वजांपासून जे चालत आलं सर त्याच्याबद्दल मी एवढं काही बोलू शकत नाही. पण मी नक्कीच प्रयत्न करेल सर की मलाही मुलगी आहे, एक मुलगी, आणि हा वारसा हा विचार घेऊन मी पुढे जाईल आणि माझ्या मुलीला कसं शिकवता येईल, कसं मोठं करता येईल. माझी मुलगी आहे, माझी पुतणी आहे, माझ्या भाच्या आहे, माझ्या भरपूर ज्या लहान आताची जी पिढी आहे जी माझ्या खांद्यावर, माझी आई नाही आहे, माझे वडील आहे. आता मला जे संसार रूपी गाडं जे मी चालवतोय माझ्या पद्धतीनं त्याच्यामध्ये मला या सगळ्या गोष्टी, ह्या जिम्मेदारी, ह्या सगळ्यांची मला जाण होती सर. ह्याच्यामध्ये मी इथून पुढे थोर पुरुषांचे विचार, राष्ट्रमाता जिजाऊंचे विचार, सावित्रीबाई फुलेंचे विचार घेऊन मी हा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करेल आणि माझ्या मुलांना सुशिक्षित, समृद्ध आणि ह्या समाजाला काय ते त्यांचं देणं आहे हे सुद्धा मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल. माणूस जन्माला आला म्हणजे फक्त तो माझा नाही, माझा मुलगा जन्माला आला किंवा माझी मुलगी जन्माला आली ते फक्त माझ्यासाठी नाही, त्यांना पण काहीतरी समाजाचं देणं आहे. हे त्यांच्या मनामध्ये हे जे बीज आहे ते मी रोवण्याचा प्रयत्न करेन. सर आपलं नाव?
माझं नाव नंदराज देवरे, छत्रपती संभाजीनगर. जी जी. तर ही चांगली वैचारिक माणसं या अनुषंगानं लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलसोबत आपल्यासोबत जुळत आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊला अभिवादन करण्यासाठी आणि ही जी भव्य दिव्य अशी राष्ट्रमाता जिजाऊची प्रतिमा आहे ही देशातली केवळ एकमेव अशा पद्धतीनं एका हातामध्ये तलवार आहे आणि दुसऱ्या हातानं तमाम जनतेला रयतेला आशीर्वाद देणारी ही महान माऊली खऱ्या अर्थाने याच पवित्र मातीमध्ये आहे. ज्या ठिकाणी हा जी प्रतिमा आहे ही प्रतिमा आहे जिजाऊ सृष्टी आणि ही जिजाऊ